सांगोला तालुक्यातील 3 शेतकऱ्यांना राज्य शासनाचे कृषी पुरस्कार जाहीर। राज्यात कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, सर्वसाधारण गट, आदिवासी गट, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार, आयुक्तालय मंत्रालय स्तर असे विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते। या पुरस्कारामध्ये वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सन 2021 श्री आबासाहेब तुकाराम बंडगर, राहणार शिरभावी, तालुका सांगोला। युवा शेतकरी पुरस्कार सन 2022 श्री महेश पांडुरंगा असबे, तालुका अकोला यांना, तर उद्यान पंडित पुरस्कार सन 2022 श्री नाना यशवंत माळी, राहणार गौडवाडी, तालुका सांगोला यांना जाहीर झाला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली। सन 2020, 2021 व 2022 करता विविध कृषी पुरस्कार प्रदान करून शेतकरी संस्था यांचा सन्मान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सन 2020, 2021 व 2022 करिताचे कृषी पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कारार्थींची नावे निश्चित करण्याकरता मंत्री कृषी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन 2020, 2021 व 2022 करिताच्या कृषी पुरस्कारांकरता वर्षनिहाय विवरणपत्र 2020, विवरणपत्र 2021 व विवरणपत्र 2022 मध्ये नमूद केल्यानंतर व्यक्ती संस्था यांची नावे निश्चित करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे। याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे। राज्य शासनाकडून देण्यात येणारे पुरस्कार सांगोला तालुक्यातील आबासाहेब बंडगर, महेश असबे व नाना माळी यांना जाहीर झाल्यामुळे सांगोला तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय। आबासाहेब बंडगर, महेश असबे व नाना माळी यांच्यावर सांगोला तालुका परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।